शेळीपालन माहिती व व्यवसाय या व्हिडिओ पार्टमध्ये आपलं स्वागत. तर यापूर्वी खूप सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत की शेळीपालन आणि हे शेड वगैरे बनवले त्यासाठी किती खर्च आला, एकूण टोटल किती शेळ्या आहेत, कोणत्या प्रकारच्या शेळ्या आहेत आणि याच्यासाठी किती नफा मिळतो याच्यातून आणि टोटल किती खर्च होतो. तसेच हे दाखवत आहे. हा रेडिओ वगैरे आहे. हा खूप ओल्ड झालेला आहे, पण याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र वगैरे लागतात. सोलापूर केंद्र, उस्मानाबाद केंद्र, देन FM वगैरे. तर हे सोलर पॅनलवरती आम्ही कनेक्ट केलेलं आहे. दिवसभर हा रेडिओ चालू असतो. हे कुट्टी मशीन वगैरे आहे. तर या कुट्टीमध्ये वेगवेगळे प्रकारचे हे केले जातात, म्हणजे मक्याचे कुट्टी, मका असलेली कणस, नंतर गिनीगोल, नंतर शेवरी, अशा प्रकारचे याच्यामध्ये मिक्स असते. हे तुम्ही पाहू शकता. हे मक्याचे कणस कट करून हे झालेले आहेत. आणि या कुट्टीद्वारे जेवढा कुट्टी मशीनचा वापर कराल तेवढं इथं चाऱ्याचा वगैरे नाश हा कमी होतो. आणि हे दाताळाच्या सहाय्याने वगैरे कुट्टी कॅरेटमध्ये भरले जाते. तसेच इकडे जो आहे हा आहे तो मेथी घास आहे. हे असे मेथी घास तुम्हाला दाखवतो. तो आता बॉक्समध्ये ह्याच्यामध्ये पॅक असल्यामुळे दिसत नाही. तर असे टोटली ते आम्ही मेथी घासचे 8-10 हे मोठमोठे वरपर्यंत उभे असणारे पोते भरून ठेवतो. ज्यावेळेस पाऊस वगैरे असेल त्यावेळेस वाळली वैरण किंवा वाळा चारा म्हणून, पौष्टिक चारा म्हणून मेथी घास कामाला येतो. तसेच इथे तुम्ही बघू शकता, हे आहे सर्व भुईमुगाचे वेल. म्हणजे शेतामध्ये ज्यावेळेस भुईमुग केला जातो त्यावेळेस तो वेल इथे ढिगारा लावला जातो आणि तो चारा सुकून भुईमुगाचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाळी वैरण म्हणून उपयोग होतो. तसेच इथे हे पाहू शकता, एक कडबा कुट्टी केलेली आहे. आणि ही सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा दिवसातून एकदा तरी कडबा कुट्टीचा खुराक हा शेळ्यांना दिला जातो. जस्ट एक मिनिट.